माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चैत्र महिना आहे आणि ह्याच महिन्यामध्ये हनुमंताचा जन्म झाला, ह्या कारणास्तव आपण हनुमंताची जन्मकथा बघणार आहोत। एकदा कैलासामध्ये शिव परमात्मा एकटेच बसलेले होते आणि एकटेच बसलेले असताना ती मनाशीच हसू लागले। ही पार्वती आईसाहेबांना बघितलं आणि विचारलेलं आहे, देवा आज खुश दिसता, काय विचार आहे? आपल्या स्वतःच्या मनाशीच तुम्ही हसत आहात, कोणता विचार मनामध्ये चाललेला आहे असं विचारलेलं आहे पार्वती आईसाहेबांनी। तेव्हा देव म्हणाले, पार्वती मी यात्रेला जाण्याचा विचार करत आहे। तेव्हा पार्वती आईने विचारलं, कुठल्या यात्रेला जायचंय, किती दिवसासाठी जायचंय आणि मला नाही का बरोबर नेणार तुम्ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, पार्वती ह्या वेळेस तुला मी बरोबर नेणार नाही, मी एकटाच जाणार आहे। तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, मी एकटी राहणार नाही, मला नाही कैलासात करमत एकटीला, तुम्ही कुठं जाणार आणि मी पण तुमच्या सोबत येणार आहे। तेव्हा परमात्मा म्हणू लागले, अगो पार्वती ह्यावेळेस मी ब्रह्मचारी म्हणून अवतार घेणार आहे भूमीवर आणि राम महती वाढवणार आहे, आणि ब्रह्मचारी म्हणून अवतार घेतल्यानंतर तुला कुठं नेऊन ये? तेव्हा पार्वती आईने विचारलं, अवताराचं स्वरूप तरी मला सांगा, तुम्ही कसा आणि कोणता अवतार घेणार? माझी अडचण तुम्हाला होऊ देणार नाही, पण मला इथं काही करमत नाही, मी एकटी काही कैलासात राहणार नाही। तेव्हा शिव परमात्म्यानं सांगितलं, पार्वती मी वानराचं रूप घेऊन भूमीवर जाणार आहे प्रभू रामचंद्राची भक्ती करण्यासाठी। तेव्हा पार्वती आईसाहेब म्हणाल्या, मग तुम्ही वानर झालात तर मी शेपटी होऊन तुमच्या बरोबर येईल, मी तुम्हाला कोणताच अडथळा होऊ देणार नाही, मी गुप्त रूपानं शेपटीमध्ये राहील, पण मला तुमच्याबरोबर यायचं आहे। असं हट्ट धरल्यामुळं परमात्म्यानं शेपटीमध्ये पार्वतीला बसू दिलं आणि भूमीवर अवतार घेतलेला आहे। भूमीवर अवतार घेताना विष्णूला शिव म्हणाले, विष्णू तुम्ही मोहिनी रूप धारण केलं, ते रूप अतिशय सुंदर होतं असं मला सगळे सांगतात, तर मग ते रूप कसं होतं ते मला एकदा दाखवा। तेव्हा विष्णू परमात्मा म्हणाले, देवा ते काही मोहित करणारं रूप होतं, ते काही खरं रूप नव्हतं, आणि ते रूप तुम्हाला कशाकरता बघायचंय? ते रूप जर बघितलं तर तुम्ही योगी आहात, त्यागी आहात आणि भोगी व्हाल, असं ते मोहित करणारं रूप मी धारण केलेलं होतं, नको ते रूप तुम्हाला दाखवायचं। तेव्हा तो 11व्या रुद्र अवतारानं विनंती केलेली आहे, नाही मला ते रूप बघायचंय। जेव्हा तुम्ही मोहिनी रूप धारण केलं तेव्हा मी विष प्रशन केलेलं होतं, समुद्र मंथनामधून प्रथम विष बाहेर पडलं, जगाच्या कल्याणासाठी शिव परमात्म्यानं त्या विषाचं पिलेलं आहे आणि बेहोश होते शिव परमात्मा, असं विष्णूला म्हणू लागले, मी विष घेऊन बेहोश झालेलो होतो आणि तेव्हा तुम्ही मोहिनी रूप धारण केलं, ते रूप मला एकदा दाखवा। तेव्हा महादेवाच्या हट्टासाठी विष्णू परमात्म्यानं मोहिनीचं रूप धारण केलं। एवढी सुंदर होती मोहिनी, अतिशय सुंदर होती ती मोहिनी, तिच्या रूपाचा पारावार नव्हता, आणि ती मोहिनी बघून खरंच शिव परमात्मा तिला म्हणू लागले, तुझ्या सौंदर्याला मी भुललो आहे, तू माझ्या मांडीवर बस। तेव्हा मोहिनी पळू लागली, परमात्मा तिच्या मागं पळू लागले, आणि पळताना शिव परमात्म्याचं वीर्य शरीराचा हिस्सा भूमीवर पडला। तो हिस्सा रामकार्यासाठी ऋषींनी गोळा केला आणि अंजनीच्या कानाद्वारे स्थापित केला। अंजनीचे 9 महिने झाले आणि अंजनीने एका तेजस्वी अशा पुत्राला जन्म दिला। पुत्राचा जन्म झाल्याबरोबर अंजनीनं पुत्राला बालाजी या नावानं पुकारलेलं आहे।
माझ्या मुलाचं नाव बालाजी ठेवायचं आणि हा माझा बाळ बालाजी आहे असं अंजनीनं म्हटलं. परंतु तो बाळ जन्मल्याबरोबर हा हनुमान चैत्र पौर्णिमे दिवशी सूर्य उदयाच्या टायमाला हनुमंत प्रगट झालेले होते आणि सूर्य इकडं उगवलेला होता. हनुमानाला वाटलं हे फळच आहे आणि आपण खावा, म्हणून उड्डाण घेतलं आणि जाऊन सूर्याला पकडलेलं आहे. सूर्याला पकडल्यावर सगळे देव धावून आले, सोड त्या सूर्याला म्हणून. दिवस रात्र होण्यासाठी सूर्याची आवश्यकता आहे, तू धरून ठेवू नको त्या सूर्याला. परंतु हनुमान सोडत नव्हते. इंद्रानं त्याच्या हनुवटीवर वज्र हाणलं. हनुवटीवर वज्र हाणलं म्हणून हनुवटी लांब झाली. हनु म्हणजे हनुवटी आणि मान म्हणजे मोठी, म्हणून हनुमान हे नाव पडलं. इंद्राच्या वज्राचा प्रहार झाल्यामुळं हनुमान हे नाव दिलेलं आहे. पहिलं नाव बालाजी आणि पुन्हा हनुमान हे नाव ह्या 11व्या रुद्राच्या अवताराला पडलं. आणि राम महती वाढवण्याकरता, रामप्रभूचं भक्तीचं महत्त्व जगाला दाखवण्याकरता हा अवतार घेतला. अवतार घेऊन पुन्हा हनुवटीवर इंद्रानं मारल्यानंतर हनुमान आईकडं परत आले आणि आई म्हणू लागली, अरे काय झालं तुझ्या हनुवटीला? आताच तर किती सुंदर चेहरा होता आणि काय लागलं तुला? असं म्हणून हनुमंताला अंजनी मातेने जवळ घेतलेलं आहे. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, मला इंद्रानं वज्रप्रहार केला आणि माझ्या हनुवटीला लागलं आहे आणि माझी हनुवटी मोठी झाली. तेव्हा अंजनी माता म्हणू लागल्या, सूर्य फळ समजून तू खायला गेला होतास. अरे सूर्य काय फळ आहे का? ते तर फार ज्ञानी आहेत. त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशानं सगळं जग उजळून गेलेलं आहे. तू परत सूर्यनारायणाकडे जा आणि त्यांना गुरु म्हणून स्वीकार कर. नम्र होऊन त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घे. आईची आज्ञा शिरसंधान मानून हनुमान पुन्हा सूर्यनारायणाकडे गेले आणि सूर्यनारायणाच्या चरणावर नतमस्तक झाले, पाया पडले, नम्र झाले. विद्या प्राप्त करून घेत असताना नम्र झाल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. गुरुकडे जाऊन गुरुच्या पायावर मस्तक ठेवून पूर्ण अहंकार बाजूला सोडून मी एक शिष्य आहे आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे एवढीच भावना मनामध्ये ठेवून सद्गुरू माऊलीकडे जावं लागतं. मी नम्र व्हावं लागतं. नम्र झाल्याशिवाय कोणतंही ज्ञान प्राप्त होत नाही. सृष्टीचा नियम असा आहे, एक घडा असतो आणि ते घड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तर आपल्याला त्या घड्यामध्ये जर दूध भरायचं असेल तर तो घडा आधी पाणी वतून देऊन रिकामा करावा लागतो आणि पुन्हा त्यामध्ये अमृतरूपी दूध भरावं लागतं. रिकामा केल्याशिवाय दूध भरणं शक्य होत नाही. तसंच हा देहरूपी घड्यामधला अहंकार जो आहे मी, हा गुरु माऊलीच्या चरणावर ओतून द्यावा लागतो आणि ज्ञान त्यामध्ये भरावा लागतं. सामान्य जीवनामध्ये सुद्धा आपल्याला साध्या घागरीमध्ये पाणी भरायचं आहे तर नळाकडं गेल्यानंतर ती घागर नळाखाली ठेवावी लागते. नळ लोखंडाचा आहे, माझी घागर सोन्याची आहे आणि नळाच्या खाली चिकोल आहे, तिथं मी घागर ठेवणार नाही असं म्हणून नळाच्या वरी जर घागर ठेवली तर त्यामध्ये पाणी पडत नाही. म्हणून नम्र व्हावं लागतं. जमिनीवरची वस्तूसुद्धा एखादी प्राप्त करायची असेल तर वाकावं लागतं, नम्र व्हावं लागतं आणि ती वस्तू उचलून घ्यावी लागते. प्राप्त करायचं ज्ञान वस्तू त्यासाठी नम्र व्हावं लागतं. म्हणून हनुमंताला आईनं सांगितलेलं आहे, सूर्यनारायणाकडं नम्र होऊन जा आणि ज्ञान प्राप्त करून घे म्हणून. आणि हनुमान गेले आणि सूर्यनारायणाकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि राम महती वाढवलेली आहे. अशा प्रकारे नवमीला रामजन्म झाला आणि त्यानंतर पौर्णिमेला या हनुमंताचा 11व्या रुद्राचा अवतार जे हनुमंत
त्यांचा जन्म झालेला आहे, हे चिरंजीवी भूमीवर आहेत. असा हा हनुमंत जन्माचं चरित्र आहे. माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक आणि सबस्क्राईब करा.